नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे मंगळवार आणि डेट आहे 10 मार्च 2026 आणि आज प्लॅन काहीच नाही मिळत कुठे जाण्याचा, पण प्लॅन होऊ शकतो. आणि आता तरी मी काय करणार आहे, ब्लॅक कॉफी पितो आणि मग थोडे व्लॉग्स बघतो, कारण की मी डेली व्लॉग्स वगैरे बघत नाही. कधी कधी मला जेव्हा वेळ भेटतो तेव्हाच मी बघतो. आणि आपल्याला पदयात्रेला पण जायचं या महिन्यात, आता 19 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी. तर त्याचे व्लॉग्स तर खूपच चांगले येणार आहेत, दिवसाला 2 व्लॉग येणार आहेत, तर तुम्ही त्यासाठी नक्कीच थांबा. आता डेली व्लॉग थोडे छोटे येत आहेत आणि आपल्याकडे कंटेंट नाही मिळत, त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या. आता पाहूया आजच्या दिवसात आपल्यासोबत काय होते. पहिले पिऊया ब्लॅक कॉफी. तर आता पितोय ब्लॅक कॉफी. तर मी तर दिवसाला फक्त सकाळीच ब्लॅक कॉफी पितो. रात्री म्हणजे कुठे बाहेर असलो आणि कार ड्राईव्ह वगैरे करायची तरच पितो, कारण की ब्लॅक कॉफी पिल्याने खूप लोकांना माहीत असेल की झोप वगैरे लागत नाही, तर त्यासाठी मी फक्त एक टाईम पितो. तुम्ही पण प्या, बॉडीसाठी चांगली असते. आता 12 वाजलेले आहेत आणि घराच्या बाहेर निघालो होतो. थोडं काम होतं बँकेत आणि मम्मीला सोडायचं होतं. तर हीट वेव्ह तर खूप स्ट्रॉंग आहे आणि मी व्लॉग्स बघत होतो आणि आता घरी चाललोय परत. या टायमाला बाहेर राहून फायदा नाही, खूप गरमी आहे. आता 1:15 झालेले आहेत आणि आता जेवतो मी. व्हिडिओज बघितल्या यूट्यूबवर, बाहेर गेलो होतो. ऊन खूप बेकार आहे, म्हणजे मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी डेंजरच आहे. आता मी का कंप्लेंट करतो, कारण की खरंच आहे तेच सांगतो. तर आता जेवतो आणि मग परत व्हिडिओजच बघतो. दुसरं काय करणार आहे, उन्हामध्ये तर बाहेर जाऊन उपयोग नाही. जर इम्पॉर्टंट काम असलं तर बाहेर जावंच लागेल, पण नुसतंच बाहेर जाऊन फायदा नाही, कारण की खूपच जास्तच हीट आहे. आणि काय असलं तर जाऊया, नाहीतर घरीच बसू, व्लॉग बघू आणि संध्याकाळी बाहेर निघू. आता रोज तेच करायला लागेल. जर काही काम नसलं तर डायरेक्ट इव्हनिंगलाच बाहेर निघू. आज जेवणामध्ये आहे वालाची भाजी आणि राईस. जेवण तर झालेलं आहे, आता खाऊया कुरमुरा भेल आणि विदाऊट कुरमुरा भेल, दोन्ही. प्रोटीन खालो गायस, प्रोटीन. 3:40 झालेले आहेत. घरात बसून बसून व्लॉग्स वगैरे बघितले. आता थोडाफार कंटाळा आला घरात बसून, म्हणून मग निघालो, कारण की आपल्याकडे आहे गाडी. गाडी असली का गाडी काढायची आणि जायचं फिरायला. तुम्हाला माहितीच असेल, जर तुम्ही मला फॉलो करत असतील पहिल्यापासून, की मला बाईक्स चालवायला खूप आवडते. आता बाईकवरून कारवर शिफ्ट झालो आहे, पण बाईक आणि कारमध्ये 2 ऑप्शन दिले तर मी आजही सुपर बाईक नाहीतर टुरिंग म्हणजे मोठ्या लेवलची बाईक चूज करू शकतो, नाहीतर 4x4 कारमध्ये. आज संध्याकाळी आपला फॉर्म पदयात्रेचा भरून टाकूया आणि सबमिट करून टाकूया, कारण मला खूप वाईट सवय आहे. मी शेवटच्या दिवशीच फॉर्म भरतो. शेवटची तारीख तर 12 आहे, पण मी आज 10 तारखेलाच माझा फॉर्म सबमिट करून टाकणार आहे आणि तुम्ही पण तुमचा लवकरात लवकर करून टाका. तर मित्रांनो, आम्ही एका शूटसाठी आलेले. आता तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवतो. हा, ही बघा काय करते. नाव नाही घेणार, पण कोणी वन्स मोर. नाव नाही घेणार, पण कोणीतरी बाईक सोबत डीपी लावला आणि स्वतःला बादशाह समजतोय. बादशाह. बापरे बाप, रील काढायला लागले. आईला खतरनाक. तर आताच एक गोष्ट माहीत पडलं यूट्यूब स्टुडिओमध्ये, की आपली एक यूट्यूब शॉर्ट 100K क्रॉस केलेली आहे आणि टोटलमध्ये 28 दिवसात आपल्याला 3013K म्हणजे 3030Kच्या वरती व्ह्यूज गेलेले आहेत. आणि इंस्टाग्रामवर देखील एक रील 450K प्लस गेलेली आहे आणि 28 दिवसात इंस्टाग्रामवर रीच गेले 9.5 लाख. फक्त 50,000 अजून झाले तर 1 मिलियनचा आकडा पहिल्यांदा पार होईल. आणि यूट्यूबवर देखील एक रील 100K गेलेली आहे, पहिल्यांदाच गेलेली आहे. नाहीतर सर्वात जास्त पहिले व्हिडिओ गेली होती ती 30K होती आणि एक 45 का 97,000 गेलेली आहे यूट्यूबवर. तर आता खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. शूट के बाद दही वडे, 1 नाही 2 नाही 3 नाही डायरेक्ट 4. ही गाडी तर आपल्याकडे आहेच. अरे GT कशी काय आली? अरे स्प्लेंडर लिजेंड बाईक. GT इज हिअर गाईज, म्हणजे GTवाला पण आला असं वाटते. फॉर्म भरून झालेला आहे बघा. तर आता GT आली होती, तर एक राऊंड मारना तो बनता है. तर एक राऊंड मारण्यासाठी निघालो आहे
आता तो छोटा होतो राऊंड का मोठा होतो ते तुम्हाला थोड्याच वेळात कळवतो. तसा तर छोटाच राऊंड आहे कारण की मी गावातल्या गावातच फिरतो. धुबुक धुबुक स्पीड ब्रेकर्स. डन विथ वर्क गाईस. आता चाललो आहे घरी आणि घरी जाऊन थोडा पेटपूजन करू. इथे थोडाफार खालं आणि GTची राईडची मजा घेऊ. 10 वाजलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी आलो घरी. आता जेवूया आणि मग पाहूया. जर बाहेर जाण्याचा प्लॅन झाला तर जाऊ, नाही तर काय ब्लॉग संपवूया जेवल्यानंतर. आज जेवणामध्ये आहे दुधीची भाजी आणि चपाती. तर आता 11 वाजलेले आहेत आणि आपली ऑलमोस्ट व्लॉग एडिट झालेला आहे आणि रील ऑलरेडी अपलोडेड आहे. कारण की सध्या तरी मी रील शूट नाही केलेली, मला 4-5 दिवस झाले. थोडं इनोव्हेशन करतो आहे आणि अपलोड करतो आहे. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आपला फॉर्म भरून झालेला आहे शिर्डीचा. तर मी येतो आहे, तुम्ही पण या. आणि नसतील येणार तर मासवणपर्यंत जॉईंट व्हा, उमरोळी ते मासवण. चला बाय बाय, भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.